नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एकदाच 3,000 रुपये हे येणार आहेत आणि त्याबद्दलचा शासन निर्णय राज्य शासनानं 20 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. आपण त्या शासन निर्णयाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, शासन निर्णय असा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत 20 मे 2026चा हा शासन निर्णय आहे. आता या शासन निर्णयाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षात जी मागणी होती त्या मागणीनुसार हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर त्याबद्दल सविस्तर आपण माहिती बघणारच आहोत की वित्त विभागाच्या संदर्भातील 9/4/2026 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी या लेखा शीर्षकाखाली महिला लाभार्थ्यांना माहे मार्च 2026 करिता 365.2550 कोटी व माहे एप्रिल 2026 करिता 365.2550 कोटी असा एकूण रुपये 730.51 कोटी म्हणजे इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या पद्धतीनं इतका निधी महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर निधी हा अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांना विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा अशी माहिती यामध्ये दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे 3,000 रुपये येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. धन्यवाद.